कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत मसाला शेवगा। इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत। तर 2 मिनिटं परतून झाल्या की 1 ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून शिजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं बाजूला। इथे कढईमध्ये 4 चमचे शेंगदाणे, 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे सुकं खोबरं, आलं, लसूण आणि तीळ घेतलेले आहेत 2 चमचे। हे तेल न घालताच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। पुन्हा पॅनमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घेऊन जिरे, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि बनवलेलं जे वाटण आहे त्यातलं अर्ध वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे। तुमच्या शेंगा कितपत आहेत त्या अंदाजे तुम्ही त्यातील मसाला घालू शकता। इथे लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि धनेपूड हे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। याच्यामध्ये आपल्याला शिजलेल्या शेंगा घालायच्या आहेत आणि तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी ॲड करा। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तुम्ही गरम मसाला घातलेला आहे वरून आणि पुन्हा हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपला मसाला शेवगा। अगदी गरम गरम भाकरी किंवा भातासोबत छान लागतो। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा।